ठरलं तर मग या मालिकेच्या 3 जूनच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली असते आणि तीच पोस्ट इथे सायली सर्वांना वाचून दाखवत असते. आता त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं की मी काही महिन्यासाठी US ला होतो, तेव्हा तर माझी बायको म्हणजेच अस्मिता तिथे येऊन ती माझ्या पैशावर फिरून गेली. पण जेव्हा सुभेदारांना कळलं की माझी नोकरी गेली, माझ्यावर खूप सारं कर्ज झालं, तेव्हापासून सगळे माझ्याशी जरा तुटक वागायला लागले. त्यांनी अस्मिताला भडकवण्याचं काम केलं, तिचे कान भरायला सुरुवात केली, माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तिला भाग पाडलं. ते मला माझ्या बाळाला सुद्धा भेटून देत नाही. अशा वेळी एका बापाच्या मनाची काय अवस्था होत असेल ते तुम्ही चांगलंच समजू शकता. एका नवऱ्यावर आणि एका बापावर होणारा हा न्याय कुणी थांबवू शकेल का? पुरुषांनाही मन असतं, असं कुणी लक्षात घेणार आहे का? मला कधीतरी न्याय मिळणार आहे का? असं हे सगळं काही ते सचिनने पोस्टमध्ये लिहिलेलं असतं. हे सगळं काही ऐकल्यानंतर सायली ते चैतन्यला तो मोबाईल देऊन टाकते. त्या सगळ्या गोष्टीमुळे मात्र इथे अस्मिताला त्रास होत असतो. अस्मिता इथे म्हणत असते हे सगळं काही आपल्याला प्रेशराईज करण्यासाठी हा करतोय, त्याचा हा ट्रॅक आहे, नाहीतर त्यांनी अशी सोशल मीडियावर पोस्ट केलीच नसती. असं इथे अस्मिताने म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो तो एवढंच करून थांबलं नाही, आणखी भरपूर गोष्टी तो करतोय. असं म्हटल्याबरोबर इकडनं कल्पना म्हणत असते काय म्हणजे त्यांनी आणखी काय काय केलं? असं इथे कल्पनाने म्हटल्याबरोबर इकडनं अर्जुन आलेला असतो. अर्जुन आल्याबरोबर म्हणत असतो कोण काय करतंय? आता या अर्जुनच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी सायली लगेच परदेशीनं अर्जुनला विचारते अहो तुम्ही कुठे गेला होतात, किती वेळचं? असं म्हटल्यानंतर अर्जुनला काय बोलावं हेच कळत नाही. आता इकडनं लगेच अश्विन म्हणत असतो काय ना वहिनी, ते माझ्या एका पेशंटला ना लिगल ॲडवाईस पाहिजे होती, त्यामुळे मी दादाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण इथे हे सगळं काही काय झाले? आता अश्विनी इथे खोटं बोललेलं असतं, कारण की ते दोघी ते प्रियाला भेटायला गेलेले असतात. आता चैतन्य सचिनने केलेली ती पोस्ट इथे अर्जुनला दाखवतो. पोस्ट पाहिल्यानंतर अर्जुनचा फार पारा चढलेला असतो. अर्जुन लगेच चैतन्याला म्हणत असतो तू म्हणाला होतास ना सचिनने डेट हिअरिंगसाठी मागून घेतली आहे आणि त्या डेटच्या बेसवरच त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं चैतन्य म्हणत असतो त्याने डेट मागून घेतली अर्जुन, पण त्याची हिंमत खूप वाढलेली आहे, त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, ही नोटीस बघ. असं म्हणून आता चैतन्य एक नोटीस अर्जुनच्या हातात ठेवतो. आता अर्जुन ती नोटीस वाचत असतो आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो या सचिनला आपल्याला कुठलीही संधी सुद्धा द्यायची नाहीये. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणत असतो अरे अर्जुन एवढंच नाही, सचिनने खरं तर अस्मिताताई विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स अशी केस सुद्धा दाखल केलेली आहे आणि त्या सायली वहिनीचं सुद्धा नाव आहे, त्यामुळे उद्या कोर्टात सायली वहिनीला सुद्धा हजर राहावं लागेल. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्जुन ती नोटीस वाचत असतं बरं का, तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो डोमेस्टिक व्हायलन्स आणि ह्या सचिन बरोबर हा सगळ्यात मोठा जोक आहे. तेव्हा खरं तर इकडनं प्रतिमा म्हणत असते म्हणजे या अवस्थेत सुद्धा सायलीला कोर्टात हजर राहावं लागेल. त्यावर इथे अर्जुन म्हणत असतो आय एम रिअली सॉरी सायली, पण तुला उद्या कोर्टात हजर राहावंच लागेल, असं इथे अर्जुनने म्हटलेलं असतं. त्यावेळी खरं तर इकडनं चैतन्य दुसरी नोटीस आता इथे अर्जुनच्या हातात ठेवत असतो आणि म्हणत असतो अर्जुन सचिनच्या कारवाई इथेच थांबलेल्या नाहीत, त्यांनी बार काउन्सिलर करत तुझ्या विरुद्ध कंप्लेन केलेली आहे. त्याचं म्हणणं आहे की तू ही केस फक्त पर्सनल वैरासाठी लढतोस. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टीचा मात्र इथे अस्मिताला त्रास होत असतो. अस्मिता म्हणत असते की सचिनला माझ्यावर सूड उगवायचा म्हणून तुम्हा सगळ्यांना का त्रास देतोय? तो त्याला माझ्याबरोबर संसार करायचा नव्हता, मग मी डिवोर्स देते ना आता, त्याला हवं ते आता तो करू शकतो, मग माझ्या घरच्यांना काय छळतोय? असं इथे अस्मिता म्हणत असते. त्यावर खरं इकडनं चैतन्य म्हणत असतं अस्मिताताई तो फक्त पोटगी द्यावी लागेल त्यासाठी हे सगळं काही करतोय. सगळे सुभेदारावर जर चिखलफेक केली तर तो कोर्टात चांगला ठरेल आणि मग त्याला तुझी आणि बाळाची आर्थिक जबाबदारी घ्यावी लागणार नाही, म्हणून हे सगळं काही त्याचं चाललंय. आता इकडनं अर्जुनला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा संताप होतो. तेव्हा खरं तर अर्जुन म्हणत असतो सचिनला चांगलंच माहीत आहे की माझं कुटुंब माझा विकनेस पॉईंट आहे, त्यामुळे ह्या सगळं काही गोष्टी त्याच्या चालल्या आहेत. असं म्हटल्यानंतर सायली इकडे चिडते आणि चिडूनच रागात उठून आता अर्जुनला म्हणत असे पण त्याची ही मजुरी आपण अजिबातच खपून घ्यायची नाही. माझा तुमच्यावर आणि तुमच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे, त्याला काय खोटेपणा करायचा आहे तो करू द्या, खुशाल करू द्या. तुम्ही तो कोर्टात सगळा काही उघड पाडा, त्यांनी केलेला प्रत्येक आरोप असा खोडून पाडा की पुन्हा तो समाजात मानाने फिरता कामा नाही. स्वतः शेण खायचं आणि बायकोवर आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप करायचे. इथून पुढे कोणत्याही पुरुषाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा सर्व गोष्टी करायच्या. आता सायली सगळं काही रागात चिडत बोलत असते, त्यामुळे तिला गरगरल्यासारखं झालं. त्यामुळे खरं सगळ्यांनी जिथे सायलीला खाली बसवलं
बसवलेलं असतं आणि तिला पाणी देखील प्यायला दिलेलं असतं. सायली शांत झालेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे बघ सायली, सचिनचं काय करायचं ते मी बघून घेईल, तू ह्याच्यात अजिबातच पडू नको, तू फक्त आराम कर. असं म्हणून आता इथे अर्जुन चैतन्याला इशारा करत असतं बरं का. म्हणजे हे नंतर सगळं काही आपण बोलूया. आता इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवलेला आहे. इकडे मेहपतचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. त्याने एका गुरुजींना घरी बोलवलेलं असतं. त्यांचे पाय वगैरे धुणं त्याचं सुरू असतं आणि तो गुरुजींना म्हणत असतो, तुमचे पाय धुवून मी धन्य झालो, खरंच तुमचे फार उपकार झाले. असंही ते मेहपत म्हटल्यानंतर गुरुजी खरं तर रागातच त्याला जोरात लाथ घालतात. आता गुरुजी खरं तर मेहपतची परीक्षा घेतात बरं का. इकडे पुढे तुम्हाला कळेलच. आता इथे गुरुजी म्हणत असतात, मेहपत तुझं हे सगळं काय चाललंय, तू पाय पुसतोस का माझ्यावर उपकार करतोस, काय चाललंय तुझं सगळं काही, तुझ्यासारखा सेवक मी माझ्या पायाजवळ सुद्धा उभा करत नाही. असंही ते चिडतच गुरुजी म्हटलेले असतात बरं का. तेव्हा सचिन इकडे मनातच विचार करतो, हा बहुगुणी बाबा फारच बिनडोक दिसतोय, मेहपत शिकरेला लात मारली, आता मेहपत ह्याची तंगडी तोडून त्याच्याच गळ्यात घालेल, असंही ते सचिन मनातच म्हणत असतो बरं का. मात्र इकडे उलटं झालेलं असतं. मेहपत अक्षरशः गुरुजींपुढे हात जोडत असतो आणि म्हणत असतो, बाबा या गरीबाकडून काही चुकलं का, मी परत तुमचे पाय पुसतो. असं म्हणून मेहपत बाबांचे परत पाय पुसत असतो बरं का. तेव्हा लगेच इकडनं गुरुजी म्हणत असत, थांब मेहपत, आता माझे पाय पुसण्याची तुला काहीही गरज नाही, मी तुझी परीक्षा घेत होतो. जी व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवते ती व्यक्ती जग जिंकू शकते आणि जी व्यक्ती माफीची दानत ठेवते परमेश्वर त्या व्यक्तीवर प्रसन्न होतो. गुरुजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर मेहपत म्हणत असतो, बाबा म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडलेले नाहीत का, म्हणजे आता मला कुणाचाही राग ओढावून घ्यायचाच नाही, मला आता फक्त सगळीकडे फक्त शांतता पसरवायची आहे. असं म्हटल्यानंतर महाराज म्हणत असतात, अरे तू तर मोठा गुंडा होता ना. त्यावर मेहपत म्हणत असतो, नुसता गुंडा नाही, मी खरं तर राक्षस होतो, पण मला आता देव बनायचे, माणूस जरी बनता आलं ना तरी मोठी गोष्ट आहे. असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणत असतात, तुझी सगळी कहाणी मला माहीत आहे रे. असं म्हणून आता इथे सगळ्या जे समोर बसलेले असतात त्या लोकांना गुरुजी म्हणत असतात, हा मेहपत शिकरे खूप मोठा गुंडा होता, जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे, पण आता तो सुधारलेला. ह्या सगळ्या गोष्टी मेहपतच्या सगळ्यांना सांगत असतात. आता सचिनला मात्र ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच पटत नसतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला, इकडे सावंत सर, चैतन्य आणि अर्जुन सचिनच्या केसबद्दल डिस्कशन करत असतात. तितक्यात इथे सायली आलेली असते. सायलीला पाहता क्षणी खरं अर्जुन लगेच म्हणत असतो, तू इथे काय करतेस, तुला आराम करायला सांगितलं होता ना मी. असं म्हटल्यानंतर लगेच आता इथे सायली म्हणत असते, अहो आराम करून कंटाळा आलाय मला, मग उद्या तुम्ही सचिनला कसं उत्तर द्यायचं ठरवलंय, काय काय ठरवलंय तुम्ही. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतोस, ते मी बघून घेईल, तू आता जा बरं इथून, आणि आम्हाला उद्याच्या केसबद्दल डिस्कशन करायचं आहे, त्यामुळे तू जाऊन आराम कर. तेव्हा मात्र सायली म्हणते, अहो आराम करतेस ना मी, असंही तुम्ही माझ्या झोपेचा अलार्म लावलाय का, तो काही अजून वाजला नाही, त्यामुळे मी थोड्या वेळ इथं थांबू शकते. त्यावर मात्र अर्जुन फार चिडतो. म्हणत असतो, सायली मी तुला काय सांगितलंय, तू जाऊन फक्त आराम करायचं, या गोष्टी तू अजिबातच आता करायच्या नाही, तू फक्त आराम करायचा. असंही ते अर्जुन खरं चिडतच म्हणत असतो. आता चैतन्याला तर नेमकं काय बोलावं हेच कळत नसतं बरं का यांच्या दोघांच्या मध्ये. आता सायली खरं चिडतच तिथून निघून जाते. सायलीला थोडा इथे राग आलेला असतो बरं का. तेव्हा सायली निघून गेल्यानंतर इकडनं अर्जुन म्हणत असतो, चैतन्य तुला सांगितलं होतं ना सचिन ज्यावेळेस कॅनडाला होता तिथून काही इन्फॉर्मेशन मिळाली का तुला. त्यावर इथे चैतन्य म्हणत, हो त्याबद्दलच रात्री माझे काही कॉल होणार आहेत, त्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात, असंही ते चैतन्य म्हणत असतो. आता उद्याच्या कोर्टासाठी खरं सगळ्यांची तयारी सुरू असते. अर्जुनने सगळं काही प्लॅन देखील इथे सावंत सरांना आणि चैतन्याला सांगितलेला असतो. इकडे दुसऱ्या मेहपत इथे बाबांना म्हणत असतो, बाबा हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, काय ना मी जेलमध्ये असताना मला साक्षात्कार दिला तुम्ही सांगितलं की मेहपत तू चांगल्या मार्गावर चाल, वाईट मार्ग सोडून दे, आणि ते मी ऐकल्यापासून सगळ्या गोष्टी मी चांगलं करू लागलो, मी सुधारलो, आणि मी सुधारल्यामुळे जेलरनी मला लवकर जेलमधून बाहेर काढलं. आता मी बाबा तुम्हाला सांगतो, मी तिरडीवर जाऊस तर खरं एकही पाप करणार नाही, मला फक्त सगळीकडे शांतता पसरवायची आहे, सगळीकडे मला फक्त शांतता हवी आहे, असंही ते मेहपत म्हणत असतो. आता मेहपत सगळ्या लोकांना सुद्धा सांगत असतो, आतापर्यंत तुम्ही सुद्धा काही पाप केली असतील, तुम्ही त्याचं प्रायचित्त घेऊ शकता आणि तुमचं मन मोकळं करू शकता, असंही ते मेहपत म्हटल्याबरोबर सगळेच लोक मेहपतसाठी ते टाळ्या वाजवत असतात. आता गुरुजी सुद्धा मेहपतवर खुश झालेले असतात. गुरुजी आता मेहपतला म्हणत असतात, मी मगाशी तुला म्हटलो की माझ्या पायाची सुद्धा तुला मी उभा करणार नाही, पण मी तुला उभं नाही तर तुला मी माझ्या हृदयाशी कवटाळणार आहे, आजपासून तू माझा शिष्य आणि
माझे विचार या सगळ्या भक्तजनापर्यंत पोहोचण्याचं पवित्र काम तू करशील असं म्हटल्यानंतर मेहपत खरं गुरुजींपुढे हात जोडत असतो. मेहपतसुद्धा इथे फार खुश झालेलं असतं. आता गुरुजी मेहपतला उठवत असतात आणि त्याला आशीर्वाद देत असतात. मेहपत तर गुरुजींसमोर हात जोडूनच उभा असतो बरं का, म्हणजे खरा भक्त झालेला आहे. आता सगळेच जण मेहपतसाठी ते टाळ्या वाजवत असतात आणि मेहपत गुरुजींची जय, मेहपत बाबांची जय असेही ते घोषणा देत असतात. हे सगळं काही पाहून इथे सचिनला राग येत असतो. सचिन इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, अण्णाचे हे माकड चाळे बघण्यापेक्षा उद्याच्या हेरिंगची मी तयारी करतो. सुभेदारांचा माज उतरायचा आहे मला, असंही ते सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीला अर्जुनने स्टडी रूमच्या बाहेर काढलेलं असतं. मात्र सायलीला त्या स्टडी रूममध्ये जायचंच असतं बरं का, तिला मध्ये मध्ये करायचंच असतं. तेव्हा कोणता ना कोणता चान्स ती शोधत असते. त्यात खरं विमल इकडे किचनमध्ये चहा कॉफी बनवत आहे हे तिच्या लक्षात होतं. तेव्हा सायली किचनमध्ये जाते आणि विमलताईला म्हणत असते, विमलताई तुम्ही काय करताय? तेव्हा विमलताई म्हणत असतात, मी अर्जुन दादा ते इन्स्पेक्टर आहे त्यांच्यासाठी आणि चैतन्य भाऊजीसाठी मी इथे कॉफी चहा बनवत आहे. त्यावर इथे सायली म्हणत असते, तुम्ही राहू द्या मीच घेऊन जाते. असं म्हणून तू ट्रे घेऊन जाणारच असते. इकडे अर्जुनने सगळं काही प्लॅन सांगितलेलं असतं. त्यावर इथे सावंत सर म्हणत असतात, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत, आम्ही लगेच कामाला लागतो. त्यावर अर्जुन म्हणतो, हो ओके. आपण खरं तर इथे आपल्याकडे आता उद्याच्या हेरिंगपर्यंतच वेळ आहे. आपण जे काही ठरवलं आहे ते आपलं झालंच पाहिजे, तरच आपण केस जिंकू शकतो. आता इथे सायली लगेच आलेली असते. सायली लगेच म्हणत असते, आपण जे ठरवलं ते जर नाही झालं तर आपल्याकडे सेकंड चान्स पाहिजे ना. त्यावर खरं अर्जुन म्हणत असतो, तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना आराम करायचा. त्यावर सायली म्हणते, अहो मी चहा कॉफी घेऊन आले तुमच्यासाठी आणि माझ्या कानावर जेवढं पडलं तेवढंच मी तुम्हाला सांगते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी जे सांगतोय का तुला ते तुझ्या कानावर पडत नाही, अख्ख्या जगाचं सगळं तुझ्या कानावर पडतंय. मी तुला सांगितलंय ना तू पूर्णपणे आराम करायचा. त्यावर सायली म्हणत असते, अहो उद्या मला सुद्धा कोर्टात हजर राहायचंय ना, मग मला सुद्धा सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत ना, म्हणजे नेमकं काय बोलायचं, कशा प्रकारे सर्व गोष्टी करायच्या. त्यावर अर्जुन म्हणतो, या गोष्टीची तू चिंता अजिबातच करू नको. उद्या काय बोलायचं, काय गोष्टी करायच्यात, ह्या सर्व गोष्टी मी तुला सकाळी सांगेल. तू आता माझं ऐक पहिलं, तू आत्ताच्या आत्ता जा आणि आराम कर. असं म्हटल्यानंतर आता इथे सायली चिडतच तिथून निघून गेलेली असते बरं का. तिला फार राग आलेला असतो अर्जुनचा. अर्जुन सुद्धा इथे सायलीच्या काळजीपोटी हे सगळं काही बोलत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला प्रतिमा कल्पना आणि प्रतापला म्हणत असते की मी काय सांगते तुमच्या लक्षात येतंय का, म्हणजे इथे सायली जर राहिली ना तर ह्या सर्व वातावरणाचा तिला त्रास होऊ शकतो. म्हणूनच मी हे सांगते की काही दिवसासाठी आमच्या घरी घेऊन तिला जाऊ का, म्हणजे ती टेन्शनच्या थोडं वातावरणापासून दूर राहील आणि सायलीला सुद्धा तिथे बरं वाटेल. मात्र इथे प्रताप आणि कल्पनाचं म्हणणं असतं की ती जर घरातून गेली तर आम्हाला करमेल का नाही, अजिबात तिला आम्ही पाठवणार नाही आणि आम्ही आहोत ना काळजी करण्यासाठी. मात्र इथे प्रतिमा खरं कल्पना आणि प्रतापला समजावत असते. ती म्हणत असते की बघा मधुभाऊ जर असते तर त्यांनी माहेरपणासाठी सायलीला घेऊन गेले असते ना. आता सायलीला सुद्धा आम्ही मुलगी मानतो, मग तिला काही दिवसासाठी माहेरपणाला नेलं तर काय हरकत आहे, असं इथे प्रतिमा म्हणत असते. आता प्रतिमाचं हे बोलणं खरं कल्पना आणि प्रतापला पटलेलं असतं. ते म्हणत असतात, बरं ठीक आहे चालेल, पण आम्ही परवानगी देऊत, मात्र अर्जुन तुला परवानगी देईल का, आम्हाला शंकाच वाढते. असंही ते म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते, त्याचा विचार तुम्ही करू नका, मी अर्जुनला समजावते. आता तिघांचंही बोलणं सुरू असतं. तितक्यात खरं तर बाहेरून आवाज येतो, त्यामुळे हे तिघे बाहेर येण्यासाठी निघालेले असतात. इकडे सगळेजण सायलीला शोधत असतात बरं का, म्हणजे अस्मिताने गार्डनमध्ये पाहितलेलं असतं, अश्विनने पूर्णाजीच्या रूममध्ये पाहितलेलं असतं, मात्र सायली कुठेही नसते. आता विमलने सुद्धा शोधलेलं असतं. आता इथे प्रतिमा आणि कल्पना आणि प्रताप बाहेर आलेले असतात. इकडे अस्मिता खरं अर्जुनला म्हणत असते, तूच काहीतरी सायलीला म्हटलं असशील, त्यामुळे सायली कुठेतरी गेलेले आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे बाबा मी काही नाही म्हटलो, मी केसबद्दल स्टडी रूममध्ये बोलत असतो, ती मध्ये मध्ये करत होती, त्यामुळे तिला म्हटलं की जाऊन आराम कर, तू यामध्ये अजिबात पडू नको, त्यामुळे मी थोडं चिडलो होतो. त्यावर सगळेजण अर्जुनवर ओरडत असतात बरं का. आता सगळेजण सायलीला शोधत असतात. आता इथे अस्मिता स्टोरूममध्ये आलेली असते आणि सायली एका कोपऱ्यात लपून बसलेली असते आणि इथे अस्मिताने बघितलेलं असतं बरं का. अस्मिता गपचूप बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की सायली स्टोरूममध्ये बसलेली आहे रुसून. असं म्हटल्यानंतर सगळेजण धावत आलेले असते स्टोरूममध्ये. सायली खरंच आता इथे कोपऱ्यात रुसून बसलेली असते बरं का. अस्मिता हळू सगळ्यांना दाखवते की ते सायली लपलेली आहे. आता सगळ्यांना सायलीला असं रुसताना पाहून खरं सगळ्यांनाच
हसायला येत असतं. तेव्हा अस्मिता मुद्दाम म्हणत असते, कोणीतरी नवऱ्यावर रुसलंय वाटतं, ही कोणती पद्धत झाली रुसण्याची. तेव्हा खरं तर प्रताप आणि कल्पनासुद्धा अर्जुनवर ओरडतात, म्हणत असतात की हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे, तू का ओरडलास तिच्यावर. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, मी काय केलं, मी काहीच नाही केलं. अरे बायको सांग की, मी फक्त तिला म्हटलो की जाऊन आराम कर, हो का नाही बायको. असं म्हटल्याबरोबर आता इकडनं लगेच सायली उठलेली असते आणि म्हणत असते, नाही अजिबात नाही, तुम्ही माझ्यावर ओरडलात, मला तिथून हाकललं, मी तिथे जर उभा राहिली असते तुमच्यावर आभा कोसळणार होतं का, आणि तुमच्या केसबद्दल ऐकलं असतं तर काय झालं असतं. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, सॉरी बायको सॉरी, आता काय उठा भाषा काढू का. असं म्हणून अक्षरशः कान पकडून आता इथे अर्जुन उठा भाषा करत असतो. त्यावर सायली म्हणत असते, आता बस करा, उगाच उठा भाषा काढायची गरज नाही, मी फक्त काय म्हणते, मला जर काम करायचं असेल, मला आराम करायचा नसेल तर मला फक्त तुमच्या कामाचा एक भाग होऊ द्या, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असं, हो ठीक आहे बायको, मान्य आहे, आता तू माझ्याबरोबर काम करू शकतेस. असं म्हटल्यानंतर आता इथे विमल म्हणत असते, आज आम्हाला सायलीताईचं वेगळंच रूप पाहायला मिळालं बरं. त्यावर अस्मिता म्हणत असते, हे सगळ्या गोष्टी प्रेग्नेन्सीमध्ये होत असतात, म्हणजे मूड स्विंग होऊ शकतात, म्हणजे ज्या गोष्टी आपण कधीही केलेल्या नसतात त्या गोष्टीसुद्धा आपण प्रेग्नेन्सीमध्ये करतो. अर्जुन तू तयार आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. असं इथे अस्मिता म्हणत असते. सगळेजण इथे सायलीला चिडवत असतात, मात्र प्रतिमाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. तिला आठवत असते की तन्वीसुद्धा सेम असंच करायची. त्यामुळे इथे प्रतिमा म्हणत असते, तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते का, जशी सायली आता एका कोपऱ्यात रुसून बसलेली आहे तसंच सेम तन्वीसुद्धा रुसून बसायची. म्हणजे अर्जुन आणि अश्विन दोघे क्रिकेट खेळायचे आणि तन्वीला ते दोघे क्रिकेट खेळायला घेतच नव्हते, कारण की अर्जुनला वाटायचं की तिला बॅट वगैरे लागेल. त्यामुळे तन्वी सेम असंच सायलीसारखे रुसायची आणि स्टोरूममध्ये येऊन बसायची. तुम्हाला आठवतंय का. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना सगळ्या गोष्टी खरं आठवत असतात बरं का, म्हणजे सायलीची ही रुसून बसण्याची सवय. आता इथे अर्जुन म्हणत असतो, हो मला आठवतंय की एकदा तन्वीने माझ्या हातातून बॅट ओढली होती आणि मी तिच्या मागं धावत होतो आणि ती या स्टोरूममध्ये येऊन बसलेली होती. ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं इथे सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, पुन्हा तन्वी आणि माझ्यामध्ये साम्य इतकं योगायोग कसा असू शकतो. नक्कीच कुठली तरी अशी गोष्ट आहे जी तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये जोडलेली आहे, मला हे शोधायलाच हवं. असंही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. मात्र सुभेदार फॅमिलीला आणखीही थोडीही कल्पना नसते की सायलीच खरं तन्वी आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सचिनचा जो काही वकील असतो तो अस्मितावर आरोप करत असतो. तिला म्हणत असतो की तुम्ही तुमच्या सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं. असं म्हटल्यानंतर अस्मिताला धक्का बसलेला असतो आणि अस्मिता विरुद्ध सगळे काही पुरावे सुद्धा त्यांनी इथे जज साहेबासमोर दिलेले असतात. इकडे आता अर्जुन सुद्धा इथे सचिनला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो की तुम्हाला माहीत होतं ना तुमच्या आईवडिलांना आश्रमामध्ये टाकणार आहेत, मग तुम्ही थांबवलं का नाही. असं म्हटल्यानंतर सचिन आता एकही शब्द बोलत नाही बरं का. आता इथे जो काही अर्जुन असतो तो जज साहेबांना म्हणत असतो, मिलाड मी आज अशा एका साक्षीदारांना बोलवणार आहे त्याची साक्ष खूप महत्त्वाची आज ठरवणार आहे. आता तो कोणता साक्षीदार आहे हे तर आपल्याला पुढे कळेलच. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीला प्रतिमा त्यांच्या घरी घेऊन गेलेली असते. आता प्रतिमाने खरं तर इथे छोट्या तन्वीच्या आवाजातली शुभम करोती इथे सायलीला ऐकवलेली असते. हे ऐकल्यानंतर सायलीला बऱ्याच गोष्टी इथे आठवलेल्या असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर